या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदेवी देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व रसिक प्रेक्षक आणि मान्यवर कवी यांना नमस्कार. कोकणामध्ये कोकण रेल्वे आली आणि त्यानंतर जे वातावरण बदललं त्या कोकण रेल्वेला ही कविता समर्पित आहे. झुक झुक आगीन गाडी कोकणात आली, झुक झुक आगीन गाडी कोकणात आली, म्हणता म्हणता कोकणची महाराणी झाली. विकासाची गंगा यमुना गावोगाव आली, विकासाची गंगा यमुना गावोगाव आली, नव्या नव्या स्वप्नांसाठी झुळूकगार आली. डोंगर दऱ्या नदी खोरे जागा जाग झाली, डोंगर दऱ्या नदी खोरे जगा जाग आली, कोकणची माती आता भारी गंधावली. झुक झुक आगीन गाडी कोकणात आली, म्हणता म्हणता कोकणची महाराणी झाली. डोंगराच्या गुहेतून मार्ग तो झोकात, डोंगराच्या गुहेतून मार्ग तो झोकात, नदीवर पुलातून टाकते ही कात. गाववाले चाकरमाने गळा भेट झाली, गाववाले चाकरमाने गळा भेट झाली, गावाकडे शहराची गोड भेट आली. घाटातली अवघड वळणाची वाट, घाटातली अवघड वळणाची वाट, लालपरी जमिनीची सोबतची वट. झुक झुक आगीन गाडी कोकणात आली, म्हणता म्हणता कोकणची महाराणी झाली. कोकणची भाषा आता समद्यांची झाली, निसर्गाची गोड भूल जगाला कळली. माळरान झाडवेली झुडुपे आणिक, माळरान झाडवेली झुडुपे आणिक, झुळू झुळू नदी वाये धबधबे कितीक. छोटे मासे मोठे मासे, मोठे मासे छोटे मासे सागरात मोती, पर्यटन भव्य भासे कोकणास गती. सूर्य इथे उगवतो पाचूचे डोंगर, सूर्य इथे उगवतो पाचूचे डोंगर, पर्जन्यही पाझरतो सोन्याचा संसार. कोकणात माझ्या झाडी लावण्याची खाणी, कोकणात माझ्या झाडी लावण्याच्या खाणी, कोकणची आगीन गाडी धावते बेगिनी. झुक झुक आगीन गाडी कोकणात आली, म्हणता म्हणता कोकणची महाराणी झाली. धन्यवाद. ही कविता ज्यावेळी कोकणामध्ये आमच्या कोकण रेल्वे आली आणि जे कोकणातले आहेत त्यांना माहिती आहे की कोकण रेल्वे ज्यावेळी आली त्यावेळी आमची दिवाळीमध्ये आम्ही तो दिवाळी दसरा होता, कारण प्रवास सगळा सुखकर झाला होता आणि त्यावेळी लिहिलेली कविता आहे. धन्यवाद. डॉक्टर ललित संतोष खाड्यांचा सत्कार करतील. पुढच्या कवयित्री आहेत प्रणाली म्हात्रे. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित मान्यवरांना नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कविता म्हणजे. सादर करते. कविता म्हणजे नसतात केवळ चार ओळी, कविता म्हणजे नसतात
मनाची गुंफून वेदना होतात गहिऱ्या, वावरताना वास्तवात वेदना होतात गहिऱ्या, वावरताना वास्तवात हरवून जायचं कातर क्षणात कवितेच्या गोड विश्वात. शब्दांच्या आभाळात भरारी घेत जगायचं, शब्दांच्या आभाळात भरारी घेत जगायचं, दुःख वेदना विसरत हळुवार फुलायचं. काठावर पापण्यांच्या निथळताना दुःख, काठावर पापण्यांच्या निथळताना दुःख, कवितेतून टिपून घ्यायचं मोहरणार सुख. सखे कविते तू दिलेस मला, सखे कविते तू दिलेस मला आनंदाचं आंदण. सखे कविते तू दिलेस मला आनंदाचं आंदण. अंतापर्यंत विरवेन माझ्या आत्मसुखाचं हे कोंदण. कविता म्हणजे नसतात केवळ 4 ओळी, मोजायची असते शब्दांनी काळजाची फुल. धन्यवाद. प्रणालीताईंचा सत्कार डॉक्टर ललित करतात. पुढच्या कवयित्री आहेत अस्मिता सावंत. नमस्कार. सन्माननीय साहित्य मंच आणि रसिक प्रेक्षक यांना पुन्हा एकदा नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ओल्या मातीतले दिवे आणि रचना प्रकार आहे मुक्तछंद. पावसाने घेतली साऱ्यांची परीक्षा, पावसाने घेतली साऱ्यांची परीक्षा, ओसंडून वाहिल्या नद्या भिजले धान्य विरघळल्या आशा. ओसंडून वाहिल्या नद्या भिजले धान्य विरघळल्या आशा. तरीही हातात तेल घेऊन तोच बळीराजा म्हणतो दिवा लावायलाच हवा. तोच बळीराजा म्हणतो दिवा लावायलाच हवा. वादळांनी उडवले छप्पर, अवकाळींनी पेरणीचं स्वप्न गिळलं. वादळांनी उडवले छप्पर, अवकाळीनं पेरणीचं स्वप्न गिळलं. आकाश गडद झालं तरी या भूमीतला माणूस अजूनही उजेड शोधतोय. या भूमीतला माणूस अजूनही उजेड शोधतोय. शेती बुडाली, कर्ज वाढलं, पण घराघरात उजळतायत कापसाचे काजवे. मातीतून उगवतो विश्वास आणि श्रद्धा. दीपासारखी जळते आणि उजळते एकत्र. दिवाळी आली म्हणे पण काहींच्या अंगणात चिखलच आहे. दिवाळी आली म्हणे पण काहींच्या अंगणात चिखल आहे. तरीही त्यांच्या डोळ्यातलं तेज संपूर्ण शहराच्या रोषणाईपेक्षा प्रकाशित आहे.
या दिवाळीतला दिवा तेलात नाही अश्रूंमध्ये पेटलाय. या दिवाळीतला दिवा तेलात नाही अश्रूंमध्ये पेटलाय आणि तरीही तो विझत नाही. आणि तरीही तो विझत नाही. कारण हा देश अजूनही कष्टकऱ्यांच्या श्वासांनी उजळलेला आहे. कष्टकऱ्यांच्या श्वासांनी उजळलेला आहे. मला इथे कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. एक शब्द बोलतो मुद्दामच. आता काव्य संमेलन रंगतायचं अशा अर्थाने रंगत आहे की बरोबर त्यांनी समाजाचं वास्तव आणि प्रखर आशावाद या आताच्या कवितेतून व्यक्त केला. आणि हीच तर खरी कवितेची ताकद आहे. आपण कविता लिहितो म्हणजे काय नेमकं करतो की समाजाचं जे चित्र आहे ते चित्र आपण आपलं प्रातिनिधिक म्हणून मांडतो. खूप खूप धन्यवाद. सुंदर कविता. पुढच्या कवयित्री आहेत गोरख फकीरा पाटील. अस्मिता सावंतजींचा सत्कार होतोय. अमेयजी करतायत. सर्वांना रामकृष्ण हरी. आपण जे बसलो आहे तिथे आता हे आपण आपल्या आईच्या पदरापासून त्यांच्या पदरात वाढलो आहे. तीच कविता मी आज सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे पदर आईचा. जगात मान सन्मान आहे तो डोक्यावरचा पदर आईचा. जगात सर्वात अनमोल आहे तो पदर आईचा. दूध पाजताना होतो पदर आईचा रुमाल. दूध पाजताना होतो पदर आईचा रुमाल. लहानपणी होतो पदर आईचा रुमाल. उन्हात निघताना होतो पदर आईची सावली. उन्हात निघताना होतो पदर आईची सावली. पावसात निघताना होतो पदर आईची घोंगडी. पदर आईची घोंगडी. थंडी वाऱ्यात निघताना होतो पदर आईची गोधडी. पदर आईची गोधडी. झोपताना होतो पदर आईची उभेची शाल. आई उभेची शाल. सुख दुःखाचे आसवे पुसतो तो पदर आईचा. तो पदर आईचा. निजवताना वारा देतो तो पदर आईचा. निजवताना वारा देतो तो पदर आईचा. लपाछपी खेळताना लपवितो तो पदर आईचा. लपाछपी खेळताना लपवितो तो पदर आईचा. या पदराहुनी नाही मोठा या जगात दुसरा. या जगात दुसरा. धन्यवाद. गोरखजींचा पण सत्कार डॉक्टर ललित करतील. पुढचे आपले कवी आहेत प्रमोद अरविंदराव कापुरे. कवितेचं नाव आहे मी वाट बघेन. मी माझ्या जगण्यात उलझून गेलो आहे. मी माझ्या जगण्यात उलझून गेलो आहे. तरीसुद्धा मी जगेन पुन्हा सुरजण्यासाठी. तरीसुद्धा मी जगेन पुन्हा सुरजण्यासाठी. नितळ हवा कानात सांगते. नितळ हवा कानात सांगते अजून तुफान येतं आहे. त्या तुफानातूनही मी वाचेन शांत जगण्यासाठी. मी एकटा येथे पाण्यावरनं चालतो. मी एकटा येथे पाण्यावरनं चालतोय. डुबणार मात्र नाही जगत राहण्यासाठी. जीव बेहोशीत धडकतोय. जीव बेहोशीत धडकतोय
काळ्या ढगात आणि विजात मी पुन्हा कडाळेन चमकत राहण्यासाठी. महाकाय लाटातही हेलकावतो, महाकाय लाटातही हेलकावतोय, पण अजूनही तरंगतोय. समुद्री घोडा हो पाण्यावर दौडण्यासाठी, समुद्री घोडा हो पाण्यावर दौडण्यासाठी. समुद्राच्या तळाशी बंद कोशात, समुद्राच्या तळाशी बंद कोशात श्वासात दम घुटतोय. समुद्राच्या तळाशी बंद कोशात श्वासात दम घुटतोय. वाट बघतोय वर येण्याची, पुन्हा जगण्यासाठी. प्रमोदजींचा सत्कार बाळकृष्ण ललित करतायत. पुढची 5 नावं मी घेते. सौ ऋतुजा गवस, मनात माझ्या कविता, कविता माझी प्रेरणा. मनात माझ्या कविता, कविता माझी प्रेरणा. काव्यलेखन करिता जागृत होती संवेदना. काव्यलेखन करिता जागृत होती संवेदना. कविता तुझ्यासाठी काय आहे? कविता माझे आत्मभान, कविता माझे समाजभान. कविता माझे आत्मभान, कविता माझे समाजभान. कवितेवर कविता करता समृद्ध होते मराठी शान. कवितेवर कविता करिता समृद्ध होते मराठी शान. कविता मला कुठे गवसली? कविता मला गवसली अंतरंगीच्या डोहात. कविता मला गवसली अंतरंगीच्या डोहात. मनाची कवाडे उघडून लेखणीतून शब्दरूपात. मनाची कवाडे उघडून लेखणीतून शब्दरूपात. भावभावनांची अभिव्यक्ती, सुखदुःखाची सावली. भावभावनांची अभिव्यक्ती, सुखदुःखाची सावली. वेदनेतेही प्रोत्साहन मनाला भावणारी. वेदनेतेही प्रोत्साहन मनाला भावणारी. शेवटचं कडवं. कविता काय आहे? सुखदुःखात सावरणारी, कोंदण विसावणारी. सुखदुःखात सावरणारी, कोंदण विसावणारी. स्व अस्तित्वात साकारणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋतूला गवसणारी. हीच माझी कविता, हीच माझी कविता. धन्यवाद. ऋतुजाताईंचा सत्कार डॉक्टर बाळकृष्ण ललित करतील. कृपया जे बाहेर उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कवींचं हे संमेलन चाललेलं आहे की त्याचा आस्वाद घेण्यासाठी कृपया आत बसावं. पुन्हा एकदा विनंती करते, जर कृपया कोणी बाहेर असतील दालनाच्या तर कृपया त्यांनी आत येऊन आसनस्थ व्हावं. धन्यवाद. सरिता परब यांना आता मी विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे विसर्जन बाप्पाचे. कवितेचं शीर्षक आहे विसर्जन बाप्पाचे. जल्लोष आनंदाचा बाप्पा आले, 11 दिवस मनोभावे त्यांचे पूजनही झाले. जल्लोष आनंदाचा बाप्पा आले, 11 दिवस मनोभावे त्यांचे पूजनही झाले. मोठमोठी मूर्ती जिवंत भासत होती, रोषणाईमुळे तिची शोभा अजूनच वाढली होती. मोठमोठी मूर्ती जिवंत भासत होती, रोषणाईने तिची शोभा अजूनच वाढली होती. दिवसभर गर्दी भक्तांची, ओढ दिसे डोळ्यात बाप्पाच्या दर्शनाची. दिवसभर गर्दी भक्तांची, ओढ दिसे डोळ्यात बाप्पाच्या दर्शनाची. दर्शन घेऊन बाप्पाचा प्रसाद मिळाला, मरगळलेल्या मनाला उभारी देऊन गेला. दर्शन घेऊन बाप्पाचे प्रसाद मिळाला, मरगळलेल्या मनाला उभारी देऊन गेला. अशातच 11 दिवस पूर्ण झाले, एक दिवशी बाप्पाचे विसर्जन झाले. अशातच 11 दिवस पूर्ण झाले, एक दिवशी बाप्पाचे विसर्जन झाले. तोच जल्लोष तोच उत्साह विसर्जनालाही, तोच जल्लोष तोच उत्साह विसर्जनालाही. कुठेतरी मनास वाटे आपले चुकले का काही, कुठेतरी मनास वाटे आपले चुकले का काही. माफ कर आम्हाला असं मनातच म्हटलं, घाईघाईत बाप्पाचं विसर्जन करून घेतलं.
माफ कर आम्हाला मनातच म्हटलं घाईघाईत बाप्पाचं विसर्जन करून घेतलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाप्पाची मूर्ती चौखडे विखरली. दुःखाची गोष्ट म्हणजे आपणच त्याची रील बनवली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाप्पाची मूर्ती चौखडे विखरली. दुःखाची गोष्ट म्हणजे आपणच त्याची रील बनवली. हातपाय विखुरले असे चित्र दिसले. हे दृश्य पाहून मनास कुठेतरी टोचले. हातपाय विखुरले असे चित्र दिसले. हे दृश्य पाहून कुठेतरी मनास टोचले. देवांचे विसर्जन योग्य प्रकारे व्हावे जेणेकरून प्रसन्न होऊन त्याने आपल्याला आशीर्वाद द्यावे. देवांचे विसर्जन योग्य प्रकारे व्हावे जेणेकरून त्याने प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद द्यावे. रील्सच्या या बाजारामध्ये भक्तीचाही खेळ मांडला. रील्सच्या या बाजारामध्ये भक्तीचाही खेळ मांडला. दुर्दैव म्हणजे या मोबाईलने देवालाही नाही सोडला. दुर्दैव म्हणजे या मोबाईलने देवालाही नाही सोडला. देवालाही नाही सोडला. धन्यवाद. सरिता परब यांचा सत्कार डॉक्टर बाळकृष्ण गायक यांच्या हस्ते. मॅडम एकच मिनिट म्हणतो, एक निवेदन आहे छोटंसं. ते जरा ऐका की सावंतवाडीहून गेली 45 वर्ष तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके कवी म्हणजे आरती प्रभू यांच्या नावानं आरती कविता हे आरती मासिक निघतं दर महिन्याला. तर त्यांचे संपादक वर्गातील भागवत सरांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत. बसलेले आहेत विद्याधर भागवत सरांचे. हां चिरंजीव हो हां. तर त्यांनी एक विनंती केलेली आहे तुम्हाला की आरतीला 45 वर्ष आयोजित होतं आहे आणि ते एक मोठं सावंतवाडीला कवी संमेलन घेत आहेत, मेळावा घेत आहेत वाचकांचा. तर तुम्ही त्या कवी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावं. त्यांच्या मिसेस पण आलेल्या आहेत तिथे, श्रेया भागवत. त्यांचा नंबर तुम्हाला मी सांगतो किंवा नंतर परत घ्या आवर्जून. 99 70 05 02 14 99 70 05 02 14. आरती मासिकामध्ये गेली 20 वर्ष मी आणि सावंतसर पण लिहितो आहोत. आरती प्रभूंचं ते एक जिवंत स्मारक आहे. तर अवश्य या आता ज्या कविता तुम्ही सादर करता आहात तेच तर त्या कविता आरतीमध्ये छापल्या जातील. श्रेया मॅडम जरा उभं राहा. भागवत हां मिसेस आहे हो हो. तर त्यांना तुम्ही नंतर भेटा अवश्य. तुम्ही सांगायचं बघा आपल्याला कसा आशीर्वाद मिळतो आहे. शेकडो लोकांना भागवत टाळ्या वाजवूया आपण दोघांसाठी. मित्र होते खास. हां अवंतर करपूर साहेब हे आपले विद्याधर भागवत यांचे चिरंजीव. हां यांचा एवढा मोठा सन्मान आहे तुम्हाला सांगतो. आरती मासिक जे मागची 40 वर्षे चालू आहे ते तुम्ही एकदा बघा. 45 वर्षे जवळजवळ चालू आहे ते एकदा बघा. त्यात जाहिराती एखाद दुसरी तुम्हाला दिसेल. हे मासिक फक्त साहित्य सेवेसाठी वाहिलेलं मासिक आहे. आणि विद्याधर भागवतांनी 1984 म्हणजे यांच्या वडिलांनी तेव्हापासून मी म्हणजे तिथे त्यांना ओळखतो. 1990मध्ये जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मी वर्गणीदार झालो. आता मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आरती मासिकाची वर्गणीदार व्हा. आणि ह्या सरांचा नंबर आत्ताच ललित सरांनी सांगितलं आहे. त्या मॅडम पण आहेत त्यांचाही नंबर घ्या. आणि जरूर सगळेजण आरती मासिकाचे सभासद व्हा. आणि आम्ही ज्यावेळी सभासद झालो मी आजच ती फाईल माझ्या हातात आली होती. गंमत सांगतो 100 रुपये आजीव सदस्यत्व होतं. आज 100 रुपयाची काय शून्य किंमत आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सभासद होणं खरंच गरजेचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो सभासद व्हा. आणि आता आम्ही इथे भागवतांच्या चिरंजीवांचा सत्कार सन्मान करतो. आज ते इथे खास आले ह्या समारंभात. हा तुमचा आमचा सगळ्यांचा गौरव आहे. धन्यवाद.
पुढचे आपले कवी आहेत चंद्रकांत कवळी. नमस्कार. मुक्तचंद्र कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे बिचारा. ती ज्येष्ठ, तो ज्येष्ठ, तीही ज्येष्ठ, तो निवृत्त, तीही निवृत्त, तो विधूर, ती विधवा. भेटतात दोघे ज्येष्ठ नागरिक संघात. ओळख होते, मैत्री वाढते, प्रेम होतं, सहवासाची ओढ लागते. या वयात गरज म्हणून लग्न करायची इच्छा होते. या वयात गरज म्हणून लग्न करायची इच्छा होते. सर्व काही जुळून येते. मुलांचाही विरोध नसतो, मुलांचाही विरोध नसतो. मग तो तिला विचारतो, करूया ना आपण लग्न, करूया ना आपण विवाह. ती म्हणते थांब रे मित्र, आता काय राहिलं, विरोध तर नाही, मग आपण लग्न करूया. ती म्हणते मित्रा, आपण मित्रच राहूया, आपण मित्रच राहूया, लिव्ह इन रिलेशन ठेवूया. तो निराश होऊन विचारतो, काय झालं, असं का बोलतेस, काय झालं, असं का बोलतेस. ती म्हणते रागावू नकोस का, रागावू नकोस मित्रा, पण मला न पुन्हा विधवा व्हायचं नाही. अतिशय सुंदर वास्तववादी कविता. अभिनंदन सर. बसा. हां, हे चंद्रकांत कवळी यांचा सत्कार डॉक्टर बाळकृष्ण ललित यांच्या हस्ते. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत ॲडव्होकेट रोहिणी जाधव. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अपेक्षा. सूर्य चंद्र तारे न मागितले, न मागितले कधी नदी नाले. सूर्य चंद्र तारे न मागितले, न मागितले कधी नदी नाले. हवेत केवळ एकले ओले, माझ्यासाठीही भिजणारे डोळे. न मागितला आसमंत सारा, मी न भाकिलेली सारीच जरा. न मागितला आसमंत सारा, मी न भाकिलेली सारीच धरा. विसावण्या ग्लान जीवा किनारा, हवा केवळ एक हृदयाचा कोपरा. नको लख सूर्याचं गोंधणं, नको पौर्णिमेचं नित्य चांदणं. नको लख सूर्याचं गोंधणं, नको पौर्णिमेचं नित्य चांदणं. तिमीर सारे घेईल पिहून, हवा असा एक तरी किरण. नको गजबजलेला बाजार, न रंगलेली नित्य मैफिल. नको गजबजलेला बाजार, न रंगलेली नित्य मैफल. हवे एक चिमुकले घर, जिथे गवसेल प्रीत निर्मळ. नको सारेच सुगीचे दिवस, नको सारेच सुगीचे दिवस. नको हरदिनी श्रावण मास, नको सारे सुगीचे दिवस. नको हरदिनी श्रावण मास. जो शीतलता देईल मनास, पुरे तो वळवाचा पाऊस. नको सारेच विश्व अपाट, नको दुनियेचा झगमगाट. नको सारेच हे विश्व अपाट, नको दुनियेचा झगमगाट. हवी एक हिरवळीने दाट, परतीची वाट पाहणारी वाट. न व्हायचे सप्तसुरात लुब्ध, न इंद्रधनुंच्या रंगात बद्ध. न व्हायचे सप्तसुरात लुब्ध, न इंद्रधनुच्या रंगात बद्ध. मावळेल वेदना मनशुद्ध, हवा असा एक मायेचा शब्द. नको ओझड दीर्घ आयुर्मान, नको श्वासाचं उसणं दान. नको ओझड दीर्घ आयुर्मान, नको श्वासाचं उसणं दान.
ओवाळावे अवघे जीवन, पुरे असले काही क्षण, पुरे असले काही क्षण. धन्यवाद. ॲडव्होकेट रोहिणी जाधव यांचा सत्कार डॉक्टर सुनील सावंत करतील. पुढचे आपले कवी आहेत अजित महाडकर. नमस्कार, माझं नाव अजित महाडकर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीवनाचे सार. कधी गारवा कधी वावटळ, सुखदुःखाचे येती वारे. कधी गारवा कधी वावटळ, सुखदुःखाचे येती वारे. मार्ग शोधून पुढे जायचे, असेच असते जीवन सारे, असेच असते जीवन सारे. स्वार्थ साधण्या लाज सोडून, स्वार्थ साधण्या लाज सोडूनी, खोट्याची का कास धरावी. स्वार्थ साधण्या लाज सोडूनी, खोट्याची का कास धरावी. झोप लागण्या शांतपणाची, झोप लागण्या शांतपणाची, खरेपणाची साथ करावी, खरेपणाची साथ करावी. रागावरती ठेवू ताबा, रागावरती ठेवू ताबा, अहंकार हा चला गिळूया. रागावरती ठेवू ताबा, अहंकार हा चला गिळूया. सदाचार हा अंगी बाणू, मानवतेचा मंत्र जपूया. छोट्या छोट्या गोष्टींचे का दुःख उगाळत बसतो आपण. छोट्या छोट्या गोष्टींचे का दुःख उगाळत बसतो आपण. आहे त्यातच सुखी राहून, आहे त्यातच सुखी राहून. चिंता साऱ्या कर कृष्णार्पण, चिंता साऱ्या कर कृष्णार्पण. अजित महाडकर यांचा सत्कार डॉक्टर सुनील यांच्या हस्ते होतं. पुढचे आपले कवी आहेत अनुकूल छाया माळी. इतके आरसे पाहिले मी, तुझ्यासारखे फारसे पाहिले मी. तू आलीस आणि गेलीस व्याकुळ जीव माझा. नवा कवी जन्मला आणि कवीचे वारसे पाहिले मी. कविता मांडतोय. तुझ्या माझ्या ग, तुझ्या माझ्या ग प्रीतीची जुनी ती कहाणी. तुझ्या माझ्या ग प्रीतीची जुनी ती कहाणी. मी काळजाचा राजा, तू काजळाची राणी. मी काळजाचा राजा, तू काजळाची राणी. तुझ्या श्वासाला लागावा माझ्या प्रीतीचा गंध. तुझ्या श्वासाला लागावा माझ्या प्रीतीचा गंध. तुझ्या हाताला लागू दे माझ्या लेखनीचा छंद. हात हातामंदी घेऊन या फिरूया रानोराणी. हात हातामंदी घेऊन या फिरूया रानोराणी. मी काळजाचा राजा, तू काजळाची राणी. तुझा नटखटपणा मला किती ग छळतो. तुझा नटखटपणा मला किती ग छळतो. तुझ्या मधल्या तानीला मी रोज ग सांभाळतो. मी जपेल ग तुला तुझ्या आई बाबांवानी. मी जपेल ग तुला तुझ्या आई बाबांवानी. मी काळजाचा राजा, तू काजळाची राणी. कधी येऊन राणी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी. मी काळजाचा राजा, तू काजळाची राणी. 4 दिवसाच्या दुःखात तुझी होईन मी आई. 4 दिवसाच्या दुःखात तुझी होईन मी आई. शिक्षणानं मिळवीन तुला, तुझी करीन सावित्री माई. शिक्षणानं मिळवीन तुला, तुझी करीन सावित्री माई. मी वागवीन जगवीन तुला ज्योतिबावानी.
मी वागविन जगविन तुला ज्योतिवाणी, मी काळजाचा राजा तू काजळाची राणी. कधी येऊ नये राणी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी, मी काळजाचा राजा तू काजळाची राणी. तुझ्या हाताले ग लागे गोड भाकरीची चव, माले काही होऊ नये याच वाटे तुले भेव. तुझ्या हाताले ग लागे गोड भाकरीची चव, माले काही होऊ नये याच वाटे तुले भेव. कुंकू सदा दिसो माझच तुझ्या भाव राणी, हसू सदा फुलो माझच तुझ्या गालाव राणी. मी काळजाचा राजा तू काजळाची राणी. आणि शेवट चार चौघान मंदिराने किती शोभून दिसशील, चार चौघान मंदिराने किती उठून दिसशील. आपुल्या प्रेमाची गाथा इतिहासा मंदिली होती, आपुल्या प्रेमाची गाथा इतिहासा मंदिली होती. मी घडविन येसुराणी राजा शंभुवाणी, मी घडविन सैराणी राजा शिवबावानी. मी काळजाचा राजा तू काजळाची राणी, कधी येऊ नये राणी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी. मी काळजाचा राजा तू काजळाची राणी. आणि जाता जाता सारं फुलवून जातो, तुम्हा साऱ्या कायांना फुलवून जातो. आणि दादरच्या शिवारात एक फुल असं पेरून जातो की जाता जाता मैफिल मी अनुकूल करून जातो. अनुकूलजींचा सत्कार डॉक्टर बाळकृष्ण ललित आणि डॉक्टर सुनील सावंत करत आहेत. पुढचे 5 कवयी आहेत, कवी किंवा कवयित्री. रवींद्र देशमुख आलेत का? सांग ढळली आणि तो दिवा विजलेला बघितला आणि आता माझी गझल सादर करतात. समजून घे दिव्यातून, समजून घे दिव्यातून, जळणे मजाक नाही. समजून घे दिव्यातून, जळणे मजाक नाही. उजळून जन्म येता, विझणे मजाक नाही. विझणे मजाक नाही. देतो जगास माया, मायेस तो तरसतो. देतो जगास माया, मायेस तो तरसतो. गंधास वेच चंदन, झिजणे मजाक नाही. झिजणे मजाक नाही. ही गझल जरी आनंदकंद वृत्तात वाटली तरी ते अनुरागमध्ये काही शेर आहेत आणि राहिलेले 2 शेर आनंदकंदामध्ये आहेत. ते जात नित्य ऊर्जा विश्वात वाहतो या, ते जात नित्य ऊर्जा विश्वात वाहतो त्या. सूर्यास काजुरांनी छळणे मजाक नाही. छळणे मजाक नाही. झाडात माय दिसते, झाडात माय दिसते, झाडात माय दिसते. शाळेत रोज घेते, झाडात माय दिसते. शाळेत रोज घेते. वणव्यात त्या तरुणचे मिटणे मजाक नाही. मिटणे मजाक नाही. आणि या गझलेचा शेवटचं शेर आहे. पाषाण होत गेली नाती जगात सारी, पाषाण होत गेली नाती जगात सारी. घडवून या ओळखिया, तुटणे मजाक नाही. तुटणे मजाक नाही. तुटणे मजाक नाही. रवींद्र देशमुखांचा सत्कार आपण करूया. बाळकृष्ण ललित यांच्या हस्ते. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत सौ प्रतीक्षा सरवळकर. गझल छान होतं, बाकी सोडून
नमस्कार, शुभ संध्या. मी प्रतीक्षा सरमळकर आपल्यासमोर मालवणी बोलीभाषेतील कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मालवणी आसा माझी बोलीभाषा. मालवणी आसा माझी बोलीभाषा, मालवणी आसा माझी बोलीभाषा. तिचो म्हाका खूब खूब अभिमान आसा, तिचो म्हाका खूब खूब अभिमान आसा. मालवणी बोलीभाषा वांगडा म्हजी मालवणी बोलीभाषा आसा आमच्या कोकणाची शान. बोलताना हरपान जाता आमचा देहभान. मालवणी बोलीभाषा आसा आमच्या कोकणाची शान. बोलताना हरपान जाता आमचा देहभान. हापूस आंब्यासारखी आसा हिच्या शब्दातली गोडी. हापूस आंब्यासारखी आसा हिच्या शब्दातली गोडी. जन्मापासूनच जमली माझी या आवशी वांगडा जोडी. जन्मापासूनच जमली माझी या आवशी वांगडा जोडी. सगळ्या बोलीभाषांची आसा ही महाराणी. सगळ्या बोलीभाषांची आसा ही महाराणी. शिमग्यात ऐकाक वाईट हिचीच गाणी. शिमग्यात ऐकाक वाईट हिचीच गाणी. झणझणीत गाळ्यान वाचून या भाषेक शोभाच नाही. झणझणीत गाळ्यान वाचून या भाषेक शोभाच नाही. तिच्या वाचून आमकां मालवण्यांका करमनाच. तिच्या वाचून आमकां मालवण्यांका करमनाच. मालवणी नटसम्राटान हिका 7 समुद्रापार पोचयली. मालवणी नटसम्राटान हिका 7 समुद्रापार पोचयली. थंयसरच्या झिला चेडवांची मनासुद्धा या बोलीभाशेन जिंकली. थंयसरच्या झिला चेडवांची मनासुद्धा या बोलीभाशेन जिंकली. हिच्यासारखी आसा खंय दुसरी रसाळ भाषा. हिच्यासारखी आसा खंय दुसरी रसाळ भाषा. नया पिढीक सुद्धा जपाक वई आपली ही बोलीभाषा. नया पिढीक सुद्धा जपाक वई आपली ही बोलीभाषा. देवा रवळनाथाकडे आमचा एकच मागणं असा. देवा रवळनाथाकडे आमचा एकच मागणं असा. जन्मोजन्मी वई आमकां आमचीच ही बोलीभाषा. जन्मोजन्मी वई आमकां आमची हीच बोलीभाषा. धन्यवाद. प्रतीक्षाताईंचा सत्कार आपण सुचिता खाडे मॅडमच्या हस्ते करूया. पुढचे आपले कवी आहेत हरिश्चंद्र मिटबावकर. नमस्कार, माझं नाव हरिश्चंद्र मिटबावकर, विरारून आलं. एक गझल मांडण्याचा प्रयत्न करतो. गझलपूर्वी एक मतला एक शेर. मी न माझी राहिले आणि तो कुणाचा जाहला. मी न माझी राहिले आणि तो कुणाचा जाहला. वेदना गंधाळली आणि कंठ थोडा दाटला. वेदना गंधाळली आणि कंठ थोडा दाटला. शेर बघा. फाटले काळीज माझे स्वैर जखमा पाळल्या. फाटले काळीज माझे स्वैर जखमा पाळल्या. काळजीचे ढोल ताशे प्राणकंठी आठला. काळजीचे ढोल ताशे प्राणकंठी आठला. गझल बघा. काय करू, काय करू त्या कंद फुलांचे. काय करू, काय करू त्या कुंद फुलांचे. जी सरणावर भार झाली. पेट घेतला देहाने मग. पेट घेतला, पेट घेतला देहाने मग. राखेवरती स्वार झाली. काय करू, काय करू त्या कुंद फुलांचे. विरहाच्या त्या आगीमध्ये 1000 वेळा पोळलो. विरहाच्या त्या आगीमध्ये 1000 वेळा पोळलो मी. मरणयातना भोगत असता. मरणयातना भोगत असता. ती दुसऱ्याची यार झाली. काय, काय करू त्या कुंद फुलांचं. सुखदुःखाच्या वाटेवरती आम्ही दोघे ठाम होतो. सुखदुःखाच्या वाटेवरती आम्ही दोघे ठाम होतो. काय म्हणावे त्या दोस्तीला. काय म्हणावे, काय म्हणावे त्या दोस्तीला. जी धोक्याचे वार झाली. काय,
काय करू त्या कुंदफुलांचं. शेर बघा, आणा भाका तिच्याच होत्या, आणा भाका तिच्याच होत्या, मी तर होतो पाळणारा. आणा भाका तिच्याच होत्या, मी तर होतो पाळणारा. कट्यार घुसली काळ जात्या, कटार घुसली काळ जात्या, ती टोकाची धार झाली. काय करू त्या कुंदफुलांचे. शेवटचा शेर बघा, तेल तूपही बाधक ठरले, तेल तूपही बाधक ठरले, कलेवराला जाळताना. तेल तूपही बाधक ठरले, कलेवराला जाळताना. पेटवायला फक्त तिची ती, पेटवायला फक्त तिची ती, दोन आसवे फार झाली. काय करू त्या कुंदफुलांचे, काय करू त्या कुंदफुलांचे, जी सरणावर फार झाली. पेट घेतला देहाने मन, राखेवरती स्वार झाली, राखेवरती स्वार. हरिश्चंद्रजींचा सत्कार आपण मॅडमच्या हस्ते करूया, सुचिता मॅडमच्या हस्ते. पुढच्या कवयित्री आहेत स्नेहल येवला. चालू. हॅलो. नमस्कार, मी स्नेहल येवला कविता सादर करते. कवितेचे शीर्षक अरे माणसा माणसा. अरे माणसा माणसा, घर बांधे चंद्रावर, अंगी शीतल ताल्याया, ठेव मन थाऱ्यावर. अरे माणसा माणसा, गोडी निरामळ पाण्याची, वाट दरी काट्यातली, ओढे ओल निळाईची. अरे माणसा माणसा, मातीमध्ये जाशी तू, रुजतील तुझे बीज, अंगी फुलतील ऋतू. अरे माणसा माणसा, बघवर आकाशात, उमजुनी विशालता, गुण दोष घे पोटात. अरे माणसा माणसा, वाहा मंद वाऱ्या पारी, श्वास होतील तरल, सुगंधित फुला परी. अरे माणसा माणसा, करू नको उगाच रागे, सोड गर्व अहंकारा, बांध रेशमाचे धागे. आणि आता शेवटी अरे माणसा माणसा, क्षण दे तू माणसाला, कण भर येते वस्ती, मानव्याची रे वाट्याला. अरे माणसा माणसा. धन्यवाद. स्नेहलताईंचा सत्कार पण आपल्या सुचिताकडे मॅडम करताय. पुढचे आपले कवी आहेत मनोज धुरंधर.
नमस्कार. अभिजात भाषेच्या मराठीला दर्जा मिळून 1 वर्ष झालं, पण मी 2 वर्षापूर्वी लिहिली, कारण काय मला खात्रीच होती आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळणारच. कवितेचे शिक्षक आहे अभिजात माय मराठी गाऊन सादर करतो. सर्वप्रथम या सर्व संस्थेचे प्रमुख इथे आहेत आणि आपले रईस साहेब आहेत, सावंत सर, सर्वांचे अगोदर धन्यवाद देतो, मानतो, आभार मानतो. ला 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 ला. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. इथे जन्मले ज्ञानेश्वर हो, इथे जन्मले ज्ञानेश्वर, जन्मली मुक्ताई, पंढरपुरी बसली माझी माऊली ती विठाई, पंढरपुरी बसली माझी माऊली ती विठाई. वीती समर्थ दासबोध हो, वीती समर्थ दासबोध अन तुका माझा हो गाथा, ग्रंथ हे गुरु आम्हासाठी झुकतो साऱ्यांचा मन, ग्रंथ हे गुरु आम्हासाठी झुकतो साऱ्यांचा मन. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. मानबिंदू या भूमीचा हो, मानबिंदू या भूमीचा, सह्याद्रीचा शुभा हो, अखिल जगती या मातीचा गौरव आमचा राजा हो, अखिल जगती या मातीचा गौरव आमचा राजा हो. स्वतंत्रणी सुपुत्र सारे हो, स्वतंत्रणी सुपुत्र सारे देशासाठी लढती हो, भगतसिंहा सोबत फाशी राजगुरु ही चढती हो, भगतसिंहा सोबत फाशी राजगुरु ही चढती हो. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. माझ्या भूमीतून येती सारे हो, माझ्या भूमीतून येती सारे लेखक कवी कलावंत, लोकमान्य फुले शाहूनी डॉक्टर आंबेडकर विचारवंत, लोकमान्य फुले शाहूनी डॉक्टर आंबेडकर विचारवंत. कुसुमाग्रज खांडेकर विंदा हो, कुसुमाग्रज खांडेकर विंदा, नेमाडे ही लिहिती हो, या भूमीचे लेखक आमचे ज्ञानपीठ मिळविती हो, या भूमीचे लेखक आमचे ज्ञानपीठ मिळविती हो. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा. सुपीक माती महाराष्ट्राची हो, सुपीक माती महाराष्ट्राची, खेळती कुणी गाती हो, भारत रत्न म्हणून लता दिदी सचिनची ख्याती हो, भारत रत्न म्हणून लता दिदी सचिनची ख्याती हो. अभिमान मज या मातीचा हो, अभिमान मज या मातीचा, जन्मले इथे सारे हो, भाग्यवान या जगती आम्ही जन्म आमचा महाराष्ट्री हो, भाग्यवान या जगती आम्ही जन्म आमचा महाराष्ट्री हो. तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, तन मराठी मन मराठी या महाराष्ट्र देशा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा, ही मराठी आहे आमची अभिजात भाषा, ही मराठी आहे आमची
अभिजात भाषा. धन्यवाद. खूप सुंदर मनोजजी. मनोजजींचा सत्कार सुचिता खाडे यांच्या हस्ते होईल. प्रेक्षक थोडे असले तरी टाळ्यांचा आवाज खूप छान येतो. नमस्कार. ऐकतोय काय? माईकवर उडायला लागेल आता थोडंसं वर. हॅलो अजून थोडा वर घ्या. हॅलो हॅलो. बघा मला आता बोलून बघा. हॅलो हॅलो. माझा अभंगाचं शीर्षक आहे प्रबोधिनी एकादशी. प्रबोधिनी स्मार्थ भक्ती शक्ती अर्थ साधे परमार्थ संप्रदाय. चातुर्मास अंतिम दिवस एकादशी खास उपवास. कार्तिकी मासात एकादशी व्रत मोठी संबोधित प्रबोधिनी. योग निद्रेतून विष्णू भगवान सृष्टीचे पालन देवोत्थनी. विवाह तुळस बंधन कृष्णास आरंभ दिवस सुरुवात. वृंदाबंधनात पौर्णिमेपर्यंत लग्न सुरुवात मानतात. विठ्ठल स्मरण संचिताचे ऋण शुद्ध आचरण रामकृष्ण. जय हरी विठ्ठल. कामत सरांचा सत्कार सुचिताताई करताय. आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. पुढच्या कवयित्री आहेत मितला मिलिंद म्हात्रे. माझ्या कवितेचं नाव आहे सुरक्षा. व्यस्त रहा मस्त रहा, व्यस्त रहा मस्त रहा, जीवनात नेहमी सुरक्षा बाळगा. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, अतिसुंदर बनवायला सोबत सुरक्षिततेचा सहारा आहे. लहानाचे आपण मोठे होतो, लहानाचे आपण मोठे होतो, सर्व प्रकारची सुरक्षा अंगी बाळगतो. सडक सुरक्षा घरातील सुरक्षा, सडक सुरक्षा घरातील सुरक्षा, ठाण्यातील सुरक्षा कंपनीतील सुरक्षा. अशा अनेक प्रकारच्या सुरक्षा जीवनी, अशा अनेक प्रकारच्या सुरक्षा जीवनी बाळगल्या तर बहरून जाईल जीवन प्रतिदिनी. स्वतःची सुरक्षा घराची स्वच्छता, स्वतःची सुरक्षा घराची स्वच्छता ह्या चांगल्या सवयी आहेत नक्कीच सर्वांकरता. कारखान्यात सुद्धा घ्या सर्व सुरक्षितता, कारखान्यात घ्या स्वतः सर्व सुरक्षितता आणि अपघातांच्या परिणामांची करा कमतरता. हेल्मेट गॉगल मास्क वापरा, हेल्मेट गॉगल मास्क वापरा व आपल्या कुटुंबाचा विचार करा. 3 वर्षे कोरोनाच्या विषाणूंनी, 3 वर्षे कोरोनाच्या विषाणूंनी जगच हादरवले एवढ्याशा जंतूंनी. ह्यातून गोष्ट एकच शिकलो सर्वांनी, ह्यातून गोष्ट एकच शिकलो सर्वांनी की सुरक्षा अंगी बाळगली
तरच निभावू जीवनाची उत्कृष्ट पायरी. धन्यवाद. नितळाताईंचा सत्कार सुचेताताई करताय. आपल्या पुढच्या कवयित्री आहेत डॉक्टर सौ शुभम राजेश पाटील. नमस्कार, मी डॉक्टर शुभम राजेश पाटील सादर करते कविता. शीर्षक आहे भास. धुंद देही दाटला का वास चाफ्याचा, धुंद देही दाटला का वास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. मालकी प्रस्थापिली विश्वावरी मीही, मालकी प्रस्थापिली विश्वावरी मीही, उंबऱ्याच्या आत झालो दास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. ते तुझे जाणे जिव्हारी लागले माझ्या, ते तुझे जाणे जिव्हारी लागले माझ्या, झोंबतो मग कोवळा निश्वास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. एकटा साऱ्यांमधून मी असा झालो, एकटा साऱ्यांमधून मी असा झालो, भोवताली दरवळे आभास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. नांदतो मी मोकळ्याने मैफिलीमध्ये, नांदतो मी मोकळ्याने मैफिलीमध्ये, हासण्याचा व्यर्थ हो सायास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. माळला होता उगामी मोगरा माथी, माळला होता उगामी मोगरा माथी, आतमध्ये चोर कप्पा खास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. वेदना आपापली गोंजार तो जोतो, वेदना आपापली गोंजार तो जोतो, ए जरा जाणून घेऊ त्रास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. अंतरी माहीत आहे भेटना आता, अंतरी माहीत आहे भेटना आता, गंधण्याचा संपला हव्यास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा. शेवटी शेवटाला मोजतो मी काळ जाणारा, शेवटाला मोजतो मी काळ जाणारा, अंतकाळी अंतराला ध्यास चाफ्याचा, अंगणी का होता आहे भास चाफ्याचा, धुंद देही दाटला का वास चाफ्याचा. धन्यवाद. डॉक्टर सौ शुभम पाटील यांचा सत्कार आपल्या सुचिता खाडे मॅडम करताय. सविता पाटील आल्या नाही आहेत ना? सविता पाटील. नमस्कार आदरणीय व्यासपीठ. मी खानदेशी कन्या आहे, जरा ऐराणी बोली भाषा माझी. स्त्री जन्म खूप घाईचा असतो म्हणून मी लिहिले बाईवर बाईचा जन्म. बाईना बाईना जन्म गाईना, बाईना बाईना जन्म गाईना, चुलनी मूल आते नाही तीना काकमा, चुलनी मूल आते नाही तीना काकमा, जाशीनी ती मर्दानी ती साकांती ज्योतिना, जाशीनी ती मर्दानी ती सावित्री कांती ज्योतिना, बाईना बाईना जन्म गाईना, भांडागसे दोन दोये ऑफिसले जायेना, गरणी ती सुगरणती कांदले कांद्याना, अधिकारी डॉक्टर नर्स सेवा करेना, चार भिंती सण तीन जीवन नाहीना, बाईना बाईना
जन्म गाईना माय बापनी लाडन पोर सासर पंढरीना विठ्ठल रुक्माई म्हणा गरमा सेवा करसुना पती राजा साधा बोळा मना शंकरणा बाईना बाईना जन्म गाईना सूर्यासारखं तेज तिनी चंद्रासारखी शीतल तलवारीनी धारती मधमाशीन पोळ फुलसनाती गंधती रात राणी गंध बाईना बाईना जन्म गाईना. धन्यवाद. सुचेता पाटील यांचा सत्कार सविता पाटील यांचा सत्कार सुचेता शाळेत करतील. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत पुष्पा कोल्हे. नमस्कार, शुभ संध्या. आणि आयोजककर्त्या चारही संस्थांना त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि आभारही. सादर करते कविता कल्पना सखी. कल्पना सखी पंख लेवनी उंच भरारी घेते, शब्द निशब्द रचतच जाते त्याची कविता होते. कल्पना सखी पंख लेवनी उंच भरारी घेते, शब्द निशब्द रचतच जाते त्याची कविता होते. कधी अडखळते कधी अल्लडती लाडिक लाडिक होते. कधी अडखळते कधी अल्लडती लाडिक लाडिक होते. ताल रूपाने लयकारीने अलगत मनात बसते. ताल रूपाने लयकारीने अलगत मनात बसते. सहजासहजी साध्य न होते कुणासही ही कविता, पण साधलीच तर वेळ लाविते मनास मग ही कविता. सहजासहजी साध्य न होते कुणासही ही कविता, पण साधलीच तर वेळ लाविते मनास ही कविता. भल्या भल्यांना गारद करते तीक्ष्ण शब्द बाणांनी. भल्या भल्यांना गारद करते तीक्ष्ण शब्द बाणांनी. कधी दगडाला पाजर फोडी तरल भृत्य भावांनी. कधी दगडाला पाजर फोडी तरल भृत्य भावांनी. कधी अंगाई कधी भूपाळी मंगल भजनी रमते. कधी अंगाई कधी भूपाळी मंगल भजनी रमते. पवाड्यात कधी वीरश्रीने इतिहासाला गाते. पवाड्यात कधी वीरश्रीने इतिहासाला गाते. देशभक्तीपर कवनांमधुनी तिरंग्यास झळकविते. देशभक्तीपर कवनांमधुनी तिरंग्यास झळकविते. मंद अशा संगीत साजात कधी रुग्ण बरा करते. मंद अशा संगीत साजात कधी रुग्ण बरा करते. गझल गवळणी पदे भारुडे मुखी पाळणे ओव्या. गझल गवळणी पदे भारुडे मुखी पाळणे ओव्या. फड बैठकीत धुंद लावण्या व्यथार्थ आर्त विराण्या. फड बैठकीत धुंद लावण्या व्यथार्थ आर्त विराण्या. रूप तिचे ते नाना रंगी रसिक मनास भुलविते. रूप तिचे ते नाना रंगी रसिक मनास भुलविते.
भावरसांनी रसिक जनांचे मनोरंजन करते. भावरसांनी रसिक जनांचे मनोरंजन करते. चित्रपटी अन दूरदर्शनी नभोवाणीत फिरते. चित्रपटी अन दूरदर्शनी नभोवाणीत फिरते. सहजच वावर तिचा भावतो ती विश्वाची होते. सहजच वावर तिचा भावतो ती विश्वाची होते. या हृदयीचे त्या हृदयाशी, या हृदयीचे त्या हृदयाशी नाते असले जुळते. या हृदयीचे त्या हृदयाशी नाते असले जुळते. एक रूपती रसिक मनांशी ना मग कवीची उरते. एक रूपती रसिक मनांशी ना कवीची ती उरते. ना कवीची ती उरते. ती विश्वाची होते. ती विश्वाची होते. धन्यवाद. धन्यवाद. पुष्पाताईंचा सत्कार सुचेताताई करतील. नमस्कार. मी इथे कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे अबोल प्रेम. जीवनात न विसरणारी गोष्ट म्हणजे पहिलं वहिलं प्रेम असतं. जीवनात न विसरणारी गोष्ट म्हणजे पहिलं वहिलं प्रेम असतं. गार गार वाऱ्याची झुळूक मंद मंद स्मित असतं. गार गार वाऱ्याची झुळूक मंद मंद स्मित असतं. धुंद मनात मोगऱ्याचा सुंदर सुगंध असतं. धुंद मनात मोगऱ्याचा सुंदर सुगंध असतं. अबोल प्रेम तसंच तुमच्या आमच्या मनात असतं. हळुवार चालताना लाजरीचा स्पर्श असतं. हळुवार चालताना लाजरीचा स्पर्श असतं. स्पर्श होताच ते अव्यक्तच राहून जातं. खळाळणाऱ्या समुद्राकाठी लाटांशी मिलन होतं. हळूच वाळूला भेटताच अबोलच राहून जातं. खळाळणाऱ्या समुद्राकाठी लाटांशी मिलन होतं. हळूच वाळूला भेटताच अबोलच राहून जातं. बालपण रोज येतं स्वप्नात. बालपण रोज येतं स्वप्नात. आठवणींच्या हिंदोळ्यावर बसतं. उपमा कितीही आपण देऊ पण पहिलं प्रेम पहिलं असतं. पहिलं प्रेम पहिलं असतं. धन्यवाद. इथे मी एक असा आवर्जून उल्लेख करते स्वराचं, की स्वराने सगळ्यात पहिली कविता सादर केली पण ती आज अजूनही शेवटपर्यंत इथे थांबली आहे. की छोट्यांकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. खरंच कौतुक आहे. निर्मलाताईंचा सत्कार आपल्या मॅडम करतायत. हॅलो. स्वरा कांबळेचा विषय निघाला म्हणून सांगते इथे. तिने बालभवनचा उल्लेख केला म्हणून माझ्या लक्षात आला आणि कविताही मला वाचण्यासारखी वाटली. स्वरा तुझ्या कवितेचं परीक्षण करण्यासाठी जे मंडळ होतं त्यापैकी मी एक होते आणि खरंच खूप तुझं अभिनंदन, कारण खूप जास्त प्रमाणावर तिथे सहभाग होता आणि खूप कठीण काम होतं कविता निवडणं. आणि अशा कवितांमधून ही कविता पुढे आली. अर्थात कवयित्री आमच्या समोर नव्हत्या तेव्हा, आता आहेत. पण मी निश्चितच तुम्हाला सर्वांना इथे सांगू इच्छिते की तिच्या पालकांना हे श्रेय जात आहे. आता आपण बघतोय की काहीही गरज नसताना ते इकडे अगदी स्व उत्साहाने पुढे येऊन कुठल्याही प्रकारचं, म्हणजे इथे आम्ही फार तर शाब्दिक आभार तुमचे मानू शकतो सर, मॅडम, पण तुम्ही निश्चितच कौतुकास्पद आहात. आम्हा सर्वांतर्फे तुमचं मनःपूर्वक पहिल्यांदा तर मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते तिच्या भविष्यासाठी आणि आशीर्वाद देते आणि धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत कीर्ती सत्ते. माझं नाव कीर्ती. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर आणि कवियत्रींना माझा नमस्कार.
आणि कविता मी सादर करते. तिचं नाव आहे वाटेवरच्या रानफुलास. वाटेच्या एका बाजूला कधी कड्यांवर कपारीतली, वाटेच्या एका बाजूला कधी कड्यांवर कपारीतली, माळ राणीच्या गालीच्यावर रानफुला तू बहरून ये, रानफुला तू बहरून ये. कधी सूर्याचा सोनेरी तर, कधी सूर्याचा सोनेरी तर, कधी नभाचा मृदुल निळा, कधी गुलाबी लाल जर्द तू, रंग हवे ते माळून ये, रानफुला तू बहरून ये. सोसाट्याचा सुटेल वारा, सोसाट्याचा सुटेल वारा, वादळ जेव्हा म्हणेल मी, धरती घेईल कुशीत तुझला, धैर्य तिचे तू मारून ये, रानफुला तू बहरून ये. पावसात तू धुंद हो जरा, पावसात तू धुंद हो जरा, थेंब जरासे ठेवून घे, गंध मातीचा साठवा आणि तजेल्यात त्या न्हावू नये, रानफुला तू बहरून ये. जरी वाटले कधी मिटावे, जरी वाटले कधी मिटावे, पाकळ्यास तू मिटून घे, जरी वाटले कधी मिटावे, पाकळ्यास तू मिटून घे, वसंत पुन्हा येतच आहे, हात दयाचा धरून ये, हात दयाचा धरून ये. वाटेच्या एका बाजूला कधी कड्यावर कपारीतली, माळ राणीच्या गालीच्यावर रानफुला तू बहरून ये, रानफुला तू बहरून ये. धन्यवाद. कीर्ती साप्ते यांचा सत्कार चेतनाताईंच्या हस्ते होतोय. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत गीताश्री अनुपमा पुंडलिक नाईक. धन्यवाद मॅडम. नमस्कार. साहित्य कला महोत्सवमध्ये मी गीताश्री अनुपमा पुंडलिक नाईक खारोड मुंबईहून माझी कविता सादर करत आहे. शीर्षक आहे पाऊस तुझा माझा. पाऊस तुझा माझा आपल्या दोघांचा सारखाच, तसा तो सगळ्यांचाच असतो म्हणा ना, सेम टू सेम. त्यामुळेच तर उफाळून येते तुझ्यावरचे माझे जास्तीचे प्रेम. कधी तो तुझ्या पटांशी लाडीतपणे खेळायला येतो, पण तुझ्या डोळ्यात तो दिसला की मला मात्र खूप छळायचा. आठवतंय मला एका छत्रीत आपण असताना, पावसाच्या पाण्याने तो तुझ्या गालावरून ओघळताना. किती हेवा वाटायचा मला त्याचा, रागही यायचा त्याचा कधीमध्ये. पण करणार काय, चातकासारखे तेच पावसाचे पाणी, चातकासारखे तेच पावसाचे पाणी पिऊन मी तृषार्त कोरड्या नजराने आठवत राहायचो तोच तुझ्या माझ्यातला ओघळणारा पाऊस, तोच तुझ्या माझ्यातला ओघळणारा पाऊस. धन्यवाद. गीताश्री यांचा सत्कार पण चेतनाताई यांच्या हस्ते होतोय. पुढचे आपले कवी आहेत सुरेश कापडोसकर. मी कविता सादर करत आहे. धन्यवाद रूपात माझे संगीत गुरु पप्पा पाटकर यांनी मला धन्यवाद दिले की त्यांनी कविता रूपात कसे मांडले ते मी सादर करते. तुमचे आमचे नाते असते म्हणून सदृढ जीवन असते, सदृढ जीवन असते म्हणून नाते रक्षण होते, नाते रक्षण म्हणून जीवन हर्षित होते, जीवन हर्षित होते म्हणून
आयुसीमा वृद्धी होते म्हणून अंती आनंदी होते म्हणून आत्मा सोडून जातो. आनंदी जीवन जगणे आणिक मरणे यातील मधले आयु जगणे खरे याचेच नाव असणे जीवन जगणे. धन्यवाद. अभिनंदन. हरिओम. ओम ओम ओम. पप्पा याच करू. धन्यवाद. सुरेशजींचा सत्कार पण चेतना मॅडमच्या हस्ते. पुढच्या आपल्या शेवटच्या कवयित्री आहेत मीरा सावंत. त्याच्या अगोदर मी सांगू इच्छिते की याच्यानंतर राष्ट्रगीत होईल. आपले सुनील सर आभार प्रदर्शन करतील, राष्ट्रगीत होईल आणि मग नंतर आपला कार्यक्रम संपेल. तर कृपया ही कविता झाल्यावर कोणी उठू नका. राष्ट्रगीत झाल्यावरच आपण उठणार आहोत. सुनील सर आणि अमेय सर सगळ्यांनीच आज मला सूत्रसंचालनाची तुम्ही जबाबदारी मी कशी पार पडली ते मला माहिती नाही आहे, पण तुम्ही मला या योग्य समजला त्याच्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. माझ्या परीने मी पूर्णपणे प्रयत्न केला की या कला महोत्सवाला जो योग्य असं वाटलं तसं मी सूत्रसंचालन केलं. धन्यवाद. पुढच्या आपल्या कवयित्री मीरा सावंत. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मालवणी भाषा. मालवणी भाषा आमची आसालय मधाळ. मालवणी भाषा आमची आसालय मधाळ. गोडी तिची काय सांगा जसं फणसाचं गरो रसाळ. मालवणी म्हणजे रतांब्याचं सुंदर लाल सडो. मालवणी म्हणजे रतांब्याचं सुंदर लाल सडो, काजीचं पिवळं धपक बोंडू आणि हाफूसचं गमगमाट. मालवणी म्हणजे नदीतल्या निर्मळ पाण्याचं खळखळाट. मालवणी म्हणजे रायवळी आंब्याचा चमचमीत रायता. मालवणी म्हणजे रायवळी आंब्यांचा चमचमीत रायता. अहो कोकणात दिल्याशिवाय कळाचा नाही कायता. मालवणी म्हणजे माझ्या कोकणाची आठव. मालवणी म्हणजे माझ्या कोकणाची आठव आणि घरणींच्या हातच्या माशाच्या साराची चव. मालवणी म्हणजे वडे सागोतीचं घाट. मालवणी म्हणजे वडे सागोतीचं घाट आणि घरणींच्या हात आणि ओल्या काजूच्या उसळीचं श्रीमंती थाट. मुंबईत मालवणी नुसती कानावर पडली ना तरी मालवणी माणूस इरगाळतात आणि मनात थेट कोकणात काजी करवंदांच्या झाडीत माडात जाऊन पोचतात. अशी ही मालवणी भाषा माझी, माका हा तिचा सार्थ अभिमान. अशी ही मालवणी भाषा माझी, माका हा तिचा सार्थ अभिमान. अहो मराठी भाषा जर राणी असत ना तर मालवणी म्हणजे तिच्या गळ्यातलं रत्नहार. पण हीच मालवणी आजच्या फॅशनेबल पिढीच्या युगात नऊवारी बनली. हीच मालवणी आजच्या फॅशनेबल पिढीच्या युगात नऊवारी बनली आणि इंग्रजी येतात पण मालवणी नाही अशी मालवणी माणसाची गत झाली. पुन्हा सगळ्यांका कळकळीचं सांगणं कोकणाचा विकास करताना मालवणीक मात्र इसरा नको. झाडापेडांसोबत आबोली उशिपा आणि शुद्ध मराठी बरोबरच मालवणी भाषा पण जपा. शुद्ध मराठी बरोबर आपली मालवणी भाषा पण जपा. धन्यवाद. खूप छान मिळाली. चेतनाताईंच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. सुनील सावंत सरांना मी आभार प्रदर्शन करावे अशी विनंती करते आणि नंतर राष्ट्रगीत होईल.
रसिक हो, कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे, त्याबद्दल आम्ही आपली खरंच मनापासून माफी मागतो. परंतु हे आजच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. केवळ आभार नव्हे तर आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा अमेय कोंडविलकर, तसेच मकरंद केसरकर, ह्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच डॉक्टर बाळकृष्ण ललित, सौ सुचिता खाडे यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी इतक्या वेळ खूप सुंदर सूत्रसंचालन केलं स्वाती पोळ यांचेही आम्ही आभार मानतो. त्यांच्यासाठी जोरदार काय होऊ दे. तसेच आज इथे ज्यांनी व्हिडिओ शूटिंग करून आपल्याला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे ते गिरीश कांबळे, कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. ललित सर, त्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करा. ही नम्र सर आणि अनिल तावडे आलेले या वर या सर. स्वाती पोळ आजच्या सूत्रसंचालिका यांचाही सत्कार सुचिता खाडे करत आहेत. त्यानंतर आपले अनिल तावडे लेखक इथे आलेले आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यांचाही आम्ही सत्कार करीत आहोत डॉक्टर बाळकृष्ण ललित यांच्या हस्ते. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी ह्या कार्यक्रमाच्या यशासाठी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचेही मी आभार मानतो. त्यात सोनाली जगताप यांचेही मनापासून आभार मानतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सुधाकर पवार यांचेही आभार मानतो. आणि जर समजा कोणाचं नाव चुकून घ्यायचं राहिलेलं असेल तर अशा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपण सगळेजण इथे आलात ते आपले सगळे निमंत्रित कवी कवयित्री आणि इतरही रसिक ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आता आपल्याकडे इथे सगळे कवी उपस्थित नाही आहेत, पण हा एक शेर त्या सगळ्या कवी कवयित्रींसाठी आहे. गा सकूं आपका नगमा, गा सकूं आपका नगमा, ओ साज कहाँ से लाऊं. गा सकूं आपका नगमा, ओ साज कहाँ से लाऊं. सुना सकूं कुछ आपको, ओ अंदाज कहाँ से लाऊं. यूँ तो चांद तारों की तारीफ करना आसान है, यूँ तो चांद तारों की तारीफ करना आसान है. कर सकूं आपकी तारीफ, कर सकूं आपकी तारीफ, वो अल्फाज कहाँ से लाऊं. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार.